तर नमस्कार. आज आपण जेऊर कुंभारे हा या गावामध्ये आलो आहोत आणि आपले विद्यार्थी आहे या ठिकाणी गौरी. तर गौरीला यावर्षी 10वीचा खूप छान रिझल्ट पण मिळालेला आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे आपला फायदा झालाय. तर तुझं नाव सांग ना बाळा. माझे नाव गौरी विजय लाकारे. ओके. हा, आणि गौरी तू राहिला कुठेच बाळा? मी जेऊर कुंभारी. बरं. आणि तू कुठल्या शाळेमध्ये होतीस? मी डॉक्टर सेम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव येथे होते. ओके ओके. आणि आपण तुला जो अभ्यास दिला होता बाळा जाधव क्लासेसचा, तर तो तू कितवीला असताना दिला होता? मी 8वी पासून घेतला होता. 8वी पासून. आणि त्यावेळेस मला वाटतं B2 वगैरे ग्रेड होत्या तुला, बरोबर ना? म्हणजे एक 60% जवळ होतीस तू. ओके. आणि या वर्षी आता तुला बोर्डाला किती पर्सेंटेज मिळाले? 83.20. ओके ओके. 83.20% मिळाले. ओके. मग तू खुश आहेस का? हो. नक्की. ओके. आणि मग इतर मुलांसाठी तू काय सांगशील गौरी? खरंच त्यांनी पण असा अभ्यास घ्यायला पाहिजे, तुला काय वाटतं? हो, घ्यायला पाहिजे त्यांनी. नक्की घ्यायला पाहिजे. तुला कसा फायदा झाला आपल्या अभ्यासाचा? मला भरपूर फायदा झाला. म्हणजे कधी बी 24 तास कधी बी करायचा हा. आणि असंच मग करत राहिले. ओके ओके ओके. चालेल. त्यांचे पालक आहेत. तर भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा ना. विजय परशुराम लाकारे. ओके ओके. आणि तुम्ही राहिला कुठे आहेत? जेऊर कुंभारी. बरं बरं बरं. आणि तुम्हाला मी आपल्या दिदीला 8वीला असताना अभ्यास दिला होता, हो, बरोबर? दिला होता सर. तर तुमचं काय मत आहे आपल्या अभ्यासाबाबत? ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तिला एकदम म्हणजे कमी मार्क होते, म्हणजे एवढी हुशार पण नव्हती. हा. आणि ज्यावेळेस आपण तिला आपल्याकडे ट्युशन चालू केली तिथून हळूहळू अभ्यास करता करता ती 10वीला टॉपवर आली, म्हणजे 83.20% आली. आम्हाला स्वप्नातून वाटलं नव्हतं का तिला एवढे मार्क पडणार. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं निकाल आम्हाला फक्त लागेपर्यंत? एवढीच गॅरंटी होती की तिला 60% प्लस पडतील बुवा, एवढे आमची अपेक्षा होती. अच्छा अच्छा. आणि तिने डायरेक्ट 83.20% पडले. आम्ही एकदम खुश आहे. नक्की नक्की. शिवाय म्हणजे घरचं काम वगैरे करून सगळं नाही, असं नाही कधीच अभ्यासच करत राहिला असं काही नाही. सगळं घरातलं सगळं बघून थोडं शेती वगैरे करून सुद्धा सगळं करू लागलं. राईट. म्हणजे मला वाटतं पेपरच्या वेळेस ती घास पण कापायला जायची ना. ओके ओके ओके. ताई तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा ना. माझं नाव ज्योती विजय लाकारे, गौरीची मम्मी. बरं. हा. काय नाही म्हणजे खूपच चांगलं आहे. ज्यांना हे नाहीच आहे, सुविधा नाहीच आहे बाहेर. आम्हाला ट्युशन लावण्याची सुविधा नव्हतीच, आणण्याचा प्रॉब्लेमच होता आम्हाला. पण मामाला हे पंढरे सरांमुळे माहीत झालं आणि म्हणजे शक्यतोच 100% आम्हाला भरपूर फायदा झाला त्याचा. बरोबर बरोबर बरोबर. आम्हाला असं वाटलं पण नव्हतं का ती सेमीमुळं थोडीशी हे झाली होती, मागं पुढे झाली हो होती. हो हो. पण नंतर पुढे ह्या अभ्यासामुळे पुढे येऊन गेली ती. नक्की नक्की नक्की. मग इतर पालकांसाठी तुमचा काय मेसेज असेल? म्हणजे इतर पालकांनी आपला जर अभ्यास घेतला मुलांना, तर त्यांना काय फायदा होऊ शकतो यातून? फायदा भरपूरच आहे. ज्याला करायचं ते कसं करतं, फक्त करण्याची हे पाहिजे, ताकद पाहिजे, नाही का? नक्की नक्की नक्की. आणि घेणाऱ्यांनी पण म्हणजे घेतलं पाहिजे. भरपूर 100% फायदाच त्याच्यामध्ये, पण व्यवस्थित घेतलं पाहिजे. नक्की नक्की. ज्यांना सुविधा नाहीये, कधी बा आपल्या रात्री तुम्ही 12 वाजता बघा, 1 वाजता बघा, कधी पण एनी टाइम उघडून बघू शकता. बरोबर. आणि कुठं जायची पण कुठं आवश्यकता? जायची गरजच नाही. आपल्या घर बसल्यात आपल्या याच्यावर व्यवस्थित होते बघा. नक्की 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 नक्की. चल, तुम्ही समाधानी आहात तिच्या हा, मग मार्कांबद्दल? भरपूर समाधानी. आम्हाला गॅरंटीच नव्हती ती 60-65 पर्यंत जाईन हीच गॅरंटी होती. पण डायरेक्ट 83 वर 80 पुढे म्हटलं, मग हेच झालं. नक्की. आणि तुमचा मला फोन पण आला होता. नक्की नक्की. चालेल. थँक्यू.